आज आपण मराठा समाज आरक्षणाबद्दल एवढा आक्रमक का आहे किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबद्दल हा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आग्रही का आहे। वास्तविक तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये काका कालेरकर आणि मंडल आयोग हे जे दोन राष्ट्रीय आयोग नेमले होते, या आयोगाने मागास जातींची जी यादी केली आहे या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश नाही। महाराष्ट्र शासनाने जे मागासवर्ग आयोग नेमले त्याच्यामध्ये न्यायमूर्ती खत्री आयोग, बापट आयोग या आयोगांनी देखील मराठा समाजाला मागास मानण्यास नकार दिला। असं असून सुद्धा गायकवाड आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं। हे आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केलं, परंतु सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य मानलं। मराठा समाज हा मागास नसल्या कारणाने त्याला आरक्षण देता येणार नाही किंवा या समाजासाठी आरक्षणाची जी 50%ची जी मर्यादा आहे ही मर्यादा ओलांडता येणार नाही अशी भूमिका न्यायालयाने घेतली। वेगवेगळ्या मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारलं, न्यायालयाने देखील आरक्षण नाकारलं, तरीही मराठा समाज आरक्षणाबद्दल का ठाम आहे किंवा मराठा समाज आरक्षणाबद्दल आक्रमक भूमिका का घेताना दिसतो। कारण आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाजाने मोठमोठे मूक मोर्चे काढले। अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं। त्याच गावामध्ये त्यांनी ऐतिहासिक सभा घेतली आणि मनोज जरांगे पाटील यांना शासनाने आश्वासन दिलं की 2 महिन्याच्या आत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ। 24 डिसेंबर ही लास्ट अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला संपूर्ण महाराष्ट्रातला सकल मराठा समाजाचा पाठिंबा मिळतो आहे। या आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही ओबीसी संघटना आहेत, ओबीसी नेते आहेत, यांना सुद्धा पाहून घेण्याची भूमिका मराठा आंदोलनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबाबत मराठा समाज इतका आक्रमक का झाला। वास्तविक मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रभावशाली समाज आहे। महाराष्ट्राच्या अर्थकारणावर, राजकारणावर या समाजाचा फार मोठा प्रभाव आहे। एकेकाळी हा समाज स्वतःला क्षत्रिय मानत होता किंवा मराठा हे क्षत्रिय आहेत आणि क्षत्रियत्वासाठी दावा होता। आज क्षत्रियत्व मानणारा हा समाज स्वतःला कुणबी मानायला देखील तयार झालेला आहे। कारण मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काम करणारे नेते आहेत, ते कार्यकर्ते आहेत, या सर्वांची भूमिका अशी आहे की मराठा आणि कुणबी एक आहेत आणि मराठा आणि कुणबी एक असल्या कारणाने कुणबींना जे ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे ते आरक्षण मराठ्यांना मिळावं। कारण मराठ्यांसाठी स्वतंत्र 50% आरक्षण हे न्यायालयामध्ये टिकणार नाही याची मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनामध्ये काम करणाऱ्या बहुसंख्य लोकांना जाणीव असल्या कारणाने मराठा समाज आज सरसकट मराठ्यांना कुणबीचे दाखले मिळावेत ही मागणी करताना दिसते आणि या मागणीबद्दल अत्यंत आक्रमक पद्धतीने ही मागणी मांडताना दिसतो। तर आरक्षणाबद्दल हा समाज एवढा आक्रमक का झालेला आहे त्याची मागची कारणं जी आहेत ती कारणं आपल्याला जाणून घ्यायची आहेत। याआधी मी मराठा आरक्षणाबद्दल वेगवेगळे व्हिडिओ तयार केलेले आहेत की मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण असेल, त्यांनी केलेल्या मागण्या असतील, मराठा आरक्षणाच्या मार्गामधल्या अडचणी असतील, या सर्व व्हिडिओची लिंक जी आहे ती लिंक मी आय बटन मध्ये देणार आहे। मराठा आरक्षणाबद्दल सातत्याने मी व्हिडिओ तयार करून जनजागृतीचे काम करतो। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करावा, शेअर करावा, माझे चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल। आता मराठा आरक्षण जे आहे त्या मराठा आरक्षणाबद्दल मराठा समाज इतका आक्रमक का झालेला आहे तर याची वेगवेगळी कारणं आहेत। त्या एक एक कारणांची आपण सविस्तर दखल जी आहे ती दखल घेणार आहोत।
तर मराठा आरक्षणाबद्दल मराठा समाज एवढा आक्रमक होण्याचं मुख्य कारण कोणतं असेल तर विकासाचा प्रादेशिक असमतोल आहे. महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला की 1960 मध्ये महाराष्ट्र हे राज्य निर्माण झालं, परंतु हे राज्य निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सर्व प्रादेशिक विभागांचा सारखा विकास झाला नाही. कोकणाचा, पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला, विदर्भाचा त्या मानाने थोडाफार विकास झाला, खानदेशाचा थोडाफार विकास झाला, परंतु मराठवाडा हा विकासाच्या बाबतीत अत्यंत मागासलेला राहिला. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद हे शहर जर वगळलं तर आर्थिक आणि औद्योगिक दृष्ट्या प्रगत अशी शहरं मराठवाड्यामध्ये दिसून येत नाही. म्हणून मराठवाड्यातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहे. म्हणून ही आरक्षणाच्या चळवळीचा जर तुम्ही अभ्यास केला तर आरक्षणाचा पहिला मोर्चा देखील मुकमोर्चा औरंगाबाद मध्ये निघाला होता. किंवा मनोज जरांगे पाटील हे सुद्धा मराठवाड्यातले आहेत. किंवा आरक्षणाला मोठ्या प्रमाणावर जर पाठिंबा कोणाचा असेल तर मराठवाड्यामध्ये विशेषतः गोदाकाठचे राहणारे जे लोक आहेत किंवा मराठवाड्याचे लोक आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. कारण महाराष्ट्र राज्य निर्माण झाला असताना तत्कालीन काळी नागपूर करार झाला. त्या करारामध्ये हमी घेतली होती की महाराष्ट्राच्या सर्व भागांचा विकास केला जाईल. दुर्दैवाने मराठवाड्याच्या विकासाकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला मराठवाडा आहे आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाची संख्या आहे. म्हणून मराठवाड्याचा जो मागासलेपणा आहे या मागासलेपणामुळे देखील तिथला जो मराठा समुदाय आहे त्याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि या समुदायाला असं वाटतं की जर आम्हाला आरक्षण मिळालं तर आमची उन्नती होईल किंवा विकासाचं जे रोजगाराचं साधन नाही ते रोजगार प्राप्त होईल. म्हणून मराठा आरक्षणाची मागणी मराठवाड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर उठण्याचं मुख्य कारण असं आहे की विकासाच्या दृष्टिकोनातून मराठवाडा मागासलेला आहे. मराठा आरक्षणाची मागणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आक्रमक होण्याचं मुख्य कारण म्हणजे कृषी अर्थव्यवस्था आलेले संकट. कारण विशेषतः 1991 नंतर जागतिकीकरणानंतर या देशामधली कृषी अर्थव्यवस्था सातत्याने संकटामध्ये आलेली आहे. मराठा समाज हा गावगाड्यामध्ये राहणारा समाज आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेती करणारा समाज जर कोण असेल तर तो मराठा समाज आहे आणि गावगाड्यामध्ये शेती करणारा समाज मराठा समाज आहे. परंतु 1990 नंतर शेतीचं मोठ्या प्रमाणावर झालेलं तुकडीकरण किंवा शेतमालाच्या होणाऱ्या कमी किमती, नैसर्गिक संकटे, शेती अवजारे, खते, बी बियाणे यांच्या वाढलेल्या किमती किंवा पुरेसा वीज पुरवठा नसणे, पुरेसा पाण्याचा पुरवठा नसणे. मराठवाड्यासारख्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू जमीन आहे, निसर्गाच्या लहरीवर शेती चालते आणि मोठ्या प्रमाणावर शेती अर्थव्यवस्थेचं उत्पन्न कमी होत आहे. महाराष्ट्राचं जर उत्पन्न पाहिलं तर त्या दरडोई उत्पन्नामध्ये किंवा महाराष्ट्राचं जे उत्पन्न आहे याच्यामध्ये सातत्याने कृषी क्षेत्राचा वाटा दिवसेंदिवस घटताना दिसतो आहे आणि महाराष्ट्रामधला जवळपास 55% लोक कृषी क्षेत्रामध्ये आहेत आणि सर्वाधिक जास्त हे मराठा समाजातले लोक आहेत. म्हणजे कृषी अर्थव्यवस्था जी उद्ध्वस्त झालेली आहे याच्यामुळे गावामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला शेती करावीशी वाटत नाही किंवा त्याला शेती परवडत नाही आणि शेती परवडत नसल्यामुळे तो शेतीऐवजी रोजगाराचं दुसरं साधन शोधत आहे. कारण इतर समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत किंवा आरक्षणामुळे त्यांची उन्नती झाली आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व कमी झालं आहे. जर कृषी अर्थव्यवस्था संकटात आली नसती तर आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाज एवढा आक्रमक झाला नसता. कारण कृषी अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटामुळे देखील मराठा समाज आरक्षणाबद्दल अत्यंत आक्रमक झालेला दिसून येतो. पुढचं महत्वाचं कारण सांगितलं जातं की ओबीसी जातींची स्पर्धा. पूर्वी गावगाड्याचं नेतृत्व करणारा मराठा समाज होता. महाराष्ट्राच्या जवळपास सर्व ग्रामीण भागामध्ये मराठा समाजाचं गावातल्या समाजकारण, राजकारण, अर्थकारणावर वर्चस्व होतं. परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये विशेषतः मंडल आयोग लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जो ओबीसी समुदाय जो आहे या ओबीसी समुदायाने शहरामध्ये स्थलांतर केलं
आणि ओबीसी समुदायाने शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आपलं बस्तान बसवलं. कारण नोकरीच्या निमित्ताने, रोजगाराच्या निमित्ताने ज्या ओबीसी जाती शहरामध्ये गेल्यात, तर या जातींनी मोठ्या प्रमाणावर आपली आर्थिक उन्नती करून घेतली. याचा परिणाम असा झाला की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू झाली. कारण पूर्वीचं जर महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणावर, अर्थकारणावर किंवा बहुसंख्य क्षेत्रावर मराठा समाजाचं वर्चस्व होतं. परंतु जशी जशी कृषी अर्थव्यवस्था संकटात आली तसं तसं मराठा समाजाचं राजकारणामधलं वर्चस्व कमी व्हायला लागलं आणि ओबीसी समुदायातल्या ज्या जाती आहेत त्या ओबीसी समुदायातल्या जाती मोठ्या प्रमाणावर रोजगारामध्ये, शिक्षणामध्ये, राजकारणामध्ये मराठा समाजाशी वर्चस्व करू लागल्या. म्हणून मराठा समाजाचं गावगाड्यामधलं जे वर्चस्व होतं, या वर्चस्वाला धक्का लागला आणि या वर्चस्वाला धक्का लागल्यामुळे मराठा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. या समाजाला असं वाटायला लागलं की आपल्याला आरक्षण नसल्यामुळे आपलं वर्चस्व कमी झालं, असं त्यांना वाटायला लागलं. जर आम्हाला आरक्षण मिळालं तर आम्हाला रोजगार मिळेल, आमची आर्थिक उन्नती होईल आणि परत महाराष्ट्राच्या समाजकारणावर, राजकारणावर मराठा समाजाचं वर्चस्व निर्माण होईल. म्हणून ओबीसी जातींनी मराठा समाजाशी सुरू केलेली स्पर्धा आणि मराठा समाजाच्या वर्चस्वाला लागलेल्या धक्कामुळे देखील मराठा समाज आरक्षणाबद्दल कोणत्याही प्रकारची तडजोड जी आहे ती करायला तयार नाही. आरक्षणासाठी, सर्व प्रकारच्या लढाईसाठी हा समाज सिद्ध झालेला दिसून येतो. पुढचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की सहकारी संस्थांचा ऱ्हास. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः रोजगार देणारा सर्वात मोठा रोजगार हा सहकारी संस्थांमध्ये उपलब्ध होता. परंतु जागतिकीकरण आल्यानंतर ग्रामीण भागातले विशेषतः सहकारी साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, तेलबिया असतील, पतपिढ्या असतील किंवा इतर सहकारी सोसायटी असतील किंवा इतर सहकारी संस्था असतील, या मोठ्या प्रमाणावर बंद पडलेल्या दिसून येतात. कारण या सहकारी संस्था मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातल्या नेत्यांनी काढलेल्या होत्या. म्हणून या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे तरुण हे नोकरीला होते. पण या सहकारी संस्था मोठ्या प्रमाणावर बंद पडल्यामुळे सर्वात जास्त बेरोजगारीचा फटका मराठा समाजाला बसला आणि इथला रोजगार हिरावला गेला. परंतु शासनाने रोजगाराची पर्यायी व्यवस्था केली नाही. याचा परिणाम असा झाला की ग्रामीण भागामधले मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोजगार मराठा समाजामधले तरुण गावागावामध्ये दिसतात, त्यांची लग्न होत नाही. म्हणून सहकारी संस्था ज्या आहेत या सहकारी संस्थांचा ऱ्हास झाल्यामुळे आणि शासनाने रोजगाराचं पर्यायी क्षेत्र विकसित न केल्यामुळे देखील मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला. आणि हा असंतोष कमी करण्यासाठी त्यांना असं वाटतं की जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर आपोआपच रोजगाराचं नवं साधन मिळेल, शिक्षणाची संधी मिळेल आणि मराठा समाज जो मागे पडतोय तो पुढे जाईल. म्हणून सहकारी संस्थांचा ऱ्हास झाल्यामुळे देखील मराठा समाज आक्रमक झालेला दिसून येतो. पुढचं कारण सांगितलं जातं की सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण, विशेषतः 1990 नंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. सरकारी खर्चामध्ये बचत करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर नोकर भरती जी आहे ती कमी झालेली दिसून येते. दिवसेंदिवस शासन आपल्या प्रशासनाचा आकार कमी करतोय. याचा परिणाम असा झाला आहे की सार्वजनिक क्षेत्रामधल्या नोकऱ्या कमी होत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्यांबद्दल समाजातल्या सर्व वर्गांना मोठ्या प्रमाणावर आकर्षण आहे. कारण सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या नोकऱ्या असतात त्या नोकऱ्यांमध्ये सुरक्षितता असते, रिटायर झाल्यानंतर पेन्शन भेटते, पगार व्यवस्थित असतो. म्हणून सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्या मिळवण्यासाठी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस आहे. परंतु सार्वजनिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वर्गाला आरक्षण आहे. एससीला आहे, एसटीला आहे, ओबीसीला आहे. या आरक्षणाच्या जोरावर ज्या वर्गाने सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या थोड्याफार जागा निघतात या जागांमध्ये रोजगार मिळवलेला आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण नसल्या कारणाने मराठा समाजातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणावर ओपन कॅटेगरीमध्ये स्पर्धा करावी लागते आणि इतर जातींशी स्पर्धा करून फारशा नोकऱ्या मिळत नसल्या कारणाने मराठा समाजातले सार्वजनिक नोकऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. इतर आरक्षणातल्या वर्गांना नोकऱ्या मिळत आहेत आणि आपल्याला मिळत नाही. त्या का मिळत नाही तर त्या आरक्षणामुळे मिळत नाही असा गैरसमज
मराठा समाजातल्या लोकांमध्ये निर्माण झाल्यामुळे त्यांना असं वाटतं की जर आम्हाला आरक्षण मिळालं तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये इतर समाजाला जसं आरक्षित समाजाला नोकऱ्या मिळतात तशा आम्हालाही मिळतील असं वाटत असल्या कारणाने ते आरक्षणाच्या मागणीबद्दल अत्यंत आग्रही जे आहेत ते आग्रही दिसून येतात. पुढचं महत्वाचं कारण जे आहे ते पुढचं महत्वाचं कारण हे महागडं शिक्षण. विशेषतः 21व्या शतकामध्ये शिक्षण अत्यंत महागडं झालंय. आजकाल मराठा समाज आरक्षणाची मागणी का करतोय? आज नोकऱ्या उपलब्ध नाही. मराठा समाजातल्या लोकांना माहित आहे की आरक्षण जरी मिळालं तरी सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत, पण शिक्षणाची संधी मात्र प्राप्त होऊ शकेल. कारण ज्या वर्गाला आरक्षण आहे त्या वर्गातल्या मुलांना मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षण घेताना स्कॉलरशिप भेटते, फी मध्ये सवलत भेटते, ओबीसीच्या मुलांना निम्म्या पैशामध्ये ऍडमिशन भेटते. या उलट मराठा समाजातल्या लोकांना मागास जाती मराठा समाज समावेश नसल्या कारणाने फी पूर्ण भरावी लागते. एकाच गावात राहणारे शेजारी शेजारी राहणारे सारखीच परिस्थिती असलेल्या एका विद्यार्थ्याला अर्धी फी लागते, एका विद्यार्थ्याला पूर्ण फी लागते. त्यावेळेस पूर्ण फी लागणारा जो विद्यार्थी आहे त्याच्या पालकाच्या मनामध्ये विद्यार्थ्याच्या मनामध्ये आपोआप असूया तयार होते. म्हणजे आपल्या शेजारी राहणारा आपल्यासारखी परिस्थिती असणारा आपल्यासारखा असलेल्या दुसऱ्या मुलाला सवलत भेटते आणि आपल्याला का मिळत नाही? कारण आपली जात मागास नाही, आपल्याला आरक्षण नाही. जर आपल्याला आरक्षण मिळालं तर आपल्याला एवढी महागडी फी भरण्याची गरज राहणार नाही. आपल्याला फी मध्ये सवलत भेटेल, स्कॉलरशिप मिळेल, इतर सुखसुविधा हॉस्टेलची सुविधा मिळेल. म्हणून शिक्षण जे महागडं झालेलं आहे, विशेषतः जे व्यावसायिक शिक्षण अत्यंत महागडं झालेलं आहे, या कारणामुळे मराठा समाजाला असं वाटतं की जर आम्हाला आरक्षण मिळालं तर आमच्या मुलांना सुद्धा कमी फी मध्ये कमी पैशामध्ये शिक्षण मिळू शकेल. जरी नोकरी मिळण्याची शक्यता नसली पण शिक्षणाची संधी मिळू शकेल. या जाणीवेतून मराठा समाज आरक्षणाबद्दल अत्यंत आक्रमक झालेला दिसून येतो. आणि शेवटचं कारण त्याने सांगितलंय की सामाजिक न्यायाची वानवा. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताचा विकास होतो आहे. देशाला जसं स्वातंत्र्य मिळालंय गेल्या 70 वर्षामध्ये भारताचा विकास झाला नाही असं नाही, सर्व विकास झालेला आहे. पण विकासाची फळे मात्र सर्वसामान्यांना मिळालेली नाहीत. आता मराठा समाजाचं उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रभावशाली समाज जर कोणता असेल तर तो मराठा समाज आहे. कारण वेगवेगळ्या आयोगाने मराठा समाजाचं सर्वे करताना सांगितलं की महाराष्ट्रात सर्वात जास्त जमीन या समाजाकडे आहे, सर्वात जास्त शिक्षण संस्था या समाजाच्या आहेत, सर्वात जास्त सहकारी संस्था या समाजाच्या आहेत, आर्थिकदृष्ट्या हा समाज स्ट्रॉंग आहे. पण असं असून सुद्धा मराठा समाज आरक्षण का मागतोय? याचं महत्वाचं कारण असं आहे की मराठा समाज हा प्रभावशाली आहे. या जो सर्वे झालेला आहे या सर्वेमध्ये तुम्हाला असं दिसून येईल की महाराष्ट्रातलं सत्ता, संपत्ती आणि जमीन महाराष्ट्रातल्या मुठभर 20% मराठा समाजाकडे केंद्रित झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर महाराष्ट्रामधल्या 150-200 मराठा घराण्यांचं वर्चस्व आहे. सत्ता कोणत्याही पक्षाची येऊ, दोघं बाजूला त्याच घराण्यातले लोक दिसतात आणि त्याच घराण्यातल्या नातेवाईकांचं भलं त्यांनी केलेलं आहे. सर्वसामान्य मराठ्यांचा कोणत्याही प्रकारचं काम त्यांनी केलेलं नाही. म्हणजे मराठा समाजाची जी श्रीमंती आहे ती 20% उच्चवर्णीय सत्ता आणि संपत्ती असलेल्या मराठा समाजाकडे आहे. इतर 80% मराठा समाजातले लोक गरीब आहेत. म्हणून त्या 80% लोकांना असं वाटतं की या 20% लोकांमुळे आपल्याला आरक्षण मिळालं नाही. म्हणून आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मराठा समाजातल्या लोकांचा सर्वात मोठा रोष जर कोणावर असेल तर तो मराठा नेत्यांवर आहे. कारण मराठा नेत्यांनी दीर्घकाळ महाराष्ट्रावर राज्य करून देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही असं मराठा समाजातल्या नेत्यांची भावना झालेली आहे, मराठा समाजातल्या लोकांची भावना झालेली आहे. म्हणून मराठा समाजाचे नेते लोक असं म्हणतात की नेत्यांकडून आपल्याला आरक्षण मिळणार नाही तर आरक्षणाबद्दल आपल्याला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल आणि आपल्या आक्रमक भूमिकेपुढे सरकार नंतर घेईल. म्हणून मराठा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेला दिसून येतो. कारण इतर मराठा समाजाच्या वाट्याला फारसं मिळालेलं नाही. तर या पद्धतीने मराठा समाज हा आरक्षणाबद्दल एवढा आग्रही का झालेला आहे
किंवा मराठा समाज हा आरक्षणाबद्दल इतका आक्रमक का आहे, तर याची वेगवेगळी जी कारणं आहेत ती वेगवेगळी कारणं आपण पाहिली तर या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भात या समाजामध्ये आक्रमकता का आली आहे याची सविस्तर चर्चा आपण केलेली आहे.